जाऊ दे ना बापा, गरम काय लिहू राहिला. तात्याला पैसे मागून घेजो, तात्या देते ना पैसे. तुम्ही घेऊन गेले म्हणा बा, मला का माहित म्हणा. नाही तर दुसरी बॉटल दिली असती म्हणा. आता मी दिली म्हणा पाणी प्याले, आणि तुम्ही भल कायलेच घेऊन गेले म्हणा. ते पैसे त्याला मागून घेजो. मागतो तर सही, सोडतो थोडी काही. ए बाबू, एकदा लाव बरं फोन. अजी किती वेळ आता त्याले? 10 मिनिटात देतो म्हणजे ना. मदन काका, मी काय द्यायला आता फोन करत नाही. ते म्हणते का त्याच पच्चे पैसे देऊन दे, ते मला घुमू दे. मग अरे काय तोंडे, तू मला म्हणून राहिला आता. क्या रे बेटा मोहन? अरे बाप रे, उतरू का खाली आता पांडेलाच्या? शेकू का त्याला काना? सवारी ना मोहनदा, सवारी ना. काय आता तू बी जाऊ दे ना. देऊन दे आता 500चे सध्याचे उधार, मग तुला देऊन देतो. लवकर लवकर जसा आला ना तसाच लवकर निघून जाई तो. आणि ते गाडी पहिले समोर घे. मग पांडेल्याच्या लवकर समोर घे. इकडेच राहू दे, ते इकडे आणायची नाही पांडेल्यापाशी. पुरा पांडेला दबूर आला माया. अरे काय लेका सोन्या, एवढा वेळ असते काय? किती वेळची वाट पाहू राहिलो मी. चाललो तुम्ही आता दुसऱ्या इकडे. अर्जंट आहे ना राजा, तुला तर माहित आहे. अरे 500 रुपये पाहिजे तुम्हाला. थांबा, हे घ्या 500 रुपये. आणि तुम्हाला माहितच आहे 500ले आपण किती वापस मागतो, तर ते सांगायची गरज नाही तुम्हाला. जाता जाता कटला आपल्या ठियावर लावून देता. हे धंदे चालूच आहे वाटते यायचे वाले व्याजबट्ट्याचे. हे बंद करते का ते? आता 500ले 600 रुपये घेते त्याच्यापासून. दारू प्यालेच गाण ठेवला असन त्यानं कटला. नाही तर काय तर, 10 रुपयासाठी. अहो येते हो तात्या का गेले तिकून तिकडे? चला ना, पाय मोजत काय येऊ राहिले. चला, येऊनच राहिलो ना. तो मोहन पा काय म्हणून राहिला तुम्हाला? काय तात्या? अरे ते पाणी प्यायची बॉटल होती माई, घरून आणलेली होती. 50 रुपयाची बॉटल होती ते. तुम्ही राजे कार्यक्रम करायला नेली. 50 रुपयाचीच होती ते. 50 रुपये घेऊन घेजो. कार्यक्रम महत्वाचा होता पहिले. चल येतो मोहन. काय मोहन दा, दिले असते सध्याचे उधार, तर काय तुला काय देत नव्हतो काय? किती पैसे डुबवले त्याने आम्ही असे. पानाचे तर पैसे द्या पहिले. उधारीत खाऊन घेता पानान बस. त्याच्याच पैसे जीव राहिले. 500 रुपये देत होते का तुम्ही? अरे हे पैसे जास्त लागत होते आम्हाला. धंद्याचे पैसे होते, एमर्जन्सी. तूच तर कामात येतं आमच्यावाल्या. तात्यासोबत बोलत नसता का रे तुम्ही दोघं जण? तात्याही बोलून नाही राहिले तुमच्या इकडे, पाहूनही नाही राहिले. नाही बोले ना, तर आम्हालाच कोणतं घेणं देणं आहे? आम्हालाच कोणतं काम पडते? त्यालाच काम नाही पडत तर आमच्यासोबत. आमचं नाही अडत कोणाशिवाय. तुमचं कसं अडन रे, तुमचे धंदेच ते आहे ना. चल येतो मोहनदा, आमच्या मागं काम आहे. कसं आहे, असं आडवं तिडवं कोणतं गिराईक आलं ना व्याजानं काही ठेवासाठी, तर म्हटलं पैसे देऊन देत जा. पैशाचे टेन्शन न घेऊ, पैसे भेटून जात तुले. लवकर निघा इथून, दिसू नका माझ्या डोळ्यानं. त्याचं पोट झुमू राहिलं, आणि जे संडासची जागा असते ना तिच्यातून संडास करता करता रक्त पडू राहिलं म्हणते. तर कसं आहे, मला वाटू राहिलं काही मुळव्याधच होय. सुरुवात झाली आहे मुळव्याची त्याले. आणि मार अर्धा 1-1 घंटा संडासात जाऊन बसते ते, आणि घडी घडी चालले. आता मी ताट वाढलं होतं जेवायला, तर म्हणे मी काही जेवत नाही, माझे पोट झुमते म्हणे, संडासले जा लागते, आणि रक्त पडते म्हणे संडासच्या जागेतून. एक काम कर शांती, तू शेंदरीचा पाला आणि आपला ताक राहते ना, ते घ्यायला लावते यायले सकाळी उपाशा पोटी. त्यांना कमी होऊन जाते ते. आणि जरा गरम मसाल्याच्या आणि हे मटण आणि अंडे हे जरासं त्याला खायला काही लावू नको. येणं जास्त होते, आणि मसाल्याचं बिलकुल नाही. जेवढं थंड होते तेवढं घ्यायला लाव. ताक आणि शेंदरीचा पाला, हा चांगला पाला काढतो शेंदरीचा, आणि त्या ताकात मिसळून त्याला उपाशा पोटी घ्यायला लाव. त्यांना आराम पडते थोडासा. त्या बाबाले उमायला होता तर बस 2 महिने दिला तो, तर आता आराम आहे त्याले. काय म्हटलं ते? ताक आणि शेंदरीचा पाला. बरं बरं, वावरातच गेले आहे ते. त्याला फोन करून सांगून देतो का ताक आणि शेंदरीचा पाला घेऊन या. तसं मी त्याला म्हटलंय का दही घेऊन ये जा म्हणून, आणि ताक घेऊन ये जा म्हणून. पण लक्ष ठेवजो, उपाशा पोटीच द्या लागते. आणि त्याच्यावर मसाल्याचं आणि गरम मसाल्याचं काही देऊ नको, आणि जास्त काही तिखटही खायला नको देऊ. बरं बरं, ठीक आहे, मग ठेवतो फोन. पोट्टे तर दोन्ही स्वतःहून तुमच्यासोबत काही बोलून नाही राहिले हो तात्या. अरे बदमाश आहे ते चांगले पोट्टे. सारखे सुधी आहे का ते? जसे दिसते तसे थोडी आहे, तुम्हाला माहित आहे ना. जसे दिसते तसे बिलकुलच नाही आहेत आता ते. आता ते कटलेवाला मदन काकाले 500 रुपये दिले, आणि कटला गाण ठेवला. तो धंदा तर त्याचा लय दिवसाचा चालू आहे व्याजाचा. काही ठेवते ते, त्याच्यापाशी येते तसे बेवडे बावडे जुवा खेळणारे येते तसे. कहून काय झालं तात्या? पोट गडबड करू राहिला. मी येतो संडासून. आताच्या आता म्हटलं 1-2 घंटे 3 डाव संडासले गेले ना तात्या, आणि अर्धा घंटा संडासून येऊन राहिले. काय झालं तात्याले? काय माहित काय झालं, तर सांगूनही नाही राहिले. पाण्याचा एक पाईप आणा म्हणून राहिलो, पाईप नाही आणून राहिले ते. मला इथून दणके घेत या लागते आणि जा लागते ढोरायले पाणी टाकासाठी. अरे कुठं चालले पाण्याची बकेट घेऊन? कार्यक्रम करायला चाललो. यायचे भल्ले, इथं आल्यावर कार्यक्रम चालू राहते. घरून नाही करून येत का काय माहित. एवढा सारा झालं आणि त्या हातही नाही लावला. तू बोललाही नाही काही नाही. अशोकराव, हा कॅमेरा आहे, हे भीमा भाऊ आहे, हे मिलिंद काका आहे. यायले विचारून घ्या किती अंगावर आलते ते सगळेच्या सगळे. आणि ह्या कॅमेरा सगळंच आहे. मी हात तरी लावला असन, आणि जास्त काही बोललोय असन तर पाहून घ्या. हे तर लय झाली मग त्याची वाली. अंगात आल्यासारखा करू आला का? सरपंच निवडून आला तर सरपंच बनवणंही आमच्या हाती आहे म्हणा, मग आणि पाळणंही आमच्या हाती आहे म्हणा. जास्त रंगबाजा करायच्या नाही, समजावून सांगा लागेल त्याला भेटल्यावर.
आता त्याचा बाप तर काही इथे येऊन नाही राहिला बसाले, नाही त्याच्या बापाला समजावून सांगितलं असतं. सगळेच्या सगळे मग अंगावर आले. हे तर बरं झालं का हे मिलिंद काका आणि भीमा भाऊ वाचवाले होते. तर हे जर हे मंदात आले तर यायच्या अंगावर आले ते माराले. बरं बरं, भेटा लागेल त्याला, त्याच्याशिवाय जमन नाही, भेटाच लागेल आता. हे थांबा रे पोट्टे हो. कुठं चालले रे? कुठं जाणार आहे? घुमा आपल्या गावात. सरपंच साहेबांना तुमचा सत्कार गितकार नाही केला? हां, पहिला आणि दुसरा नंबर येऊन काहून असं? आम्ही तर असं ऐकलं का तुमचा पहिला आणि दुसराच नंबर होता बा. सरपंच साहेबांना म्हटलं का मी याचा सत्कार करत नाही, दोघंच आहे, त्याच्याच्यानं ह्या सगळा खेळ रचवला ते ना, आणि तुम्हाला नापास म्हणून सांगितलं. हे बरोबर आहे तुमचंवालं, का त्यानं असं म्हटलं का आमच्या दोघांचा सत्कार घेणार नाही आहे, ते दुसऱ्याच्या हातानं करून घेणार आहे. पण हे खोटी गोष्ट आहे का आम्ही पहिला नंबर आमचावाला आला आणि आम्ही पास झालो. हे 100% खोटीच गोष्ट आहे. कारण आम्ही इतिहासाच्या पेपरात भूगोलचं लिहिलं होतं आणि भूगोलच्या पेपरात इतिहासाचं लिहिलं होतं. तर आम्हालाच चक्रात पडलो होतो आम्ही की आमचा पहिला आणि दुसरा नंबर कसा आला बा, म्हणजे मला 96 आणि सोन्याला 98 मार्क कसे आले, हेच तर आम्ही विचारात पडलो होतो. नाही, आम्हाला तर असं माहीत पडलं का हे सगळा तात्याचाच प्लॅन आहे बा. तुमचा पहिला आणि दुसरा नंबर आलेला आहे. नाही, हे असं काही नाही आहे. पण हे जे आम्ही ऐकलं तुमच्याविषयी तात्याविषयी, ते खरी गोष्ट आहे का? हातापायीवर काम आलं तर म्हणते. बा ऐकून घ्या हो अशोकराव, काय म्हणून राहिले दोघं पोट्टे. आता काय आम्ही यायला सांगितलं? भेटतो ना, इकून गेल्यावर त्याले पहिले जाऊन भेटतो आता तात्याले. कसं झगडे करणं असते तर खरी नाही आहे ते. अशोक आप्पा वावरात गेले, ते वावरात गेले काय, तिकून आल्यावर पकडतो त्याले. कशी मस्ती करणं असते तर इथं काय झगडे करून जायसाठी, भांडणं करून जायसाठी निवडून आणलं का त्याले? तसं काही नाही आहे अशोक आप्पा, गलती यायची आहे. यायनं काय केलं, जेव्हा आमचं प्रकरण कोर्टापर्यंत गेलं तेव्हा यायनं मोर्चा काढला होता, सगळ्या गाववाल्याला भडकून दिलं होतं. वामन काकाची चुकी आहे ना. अरे वामने, आपली गलती नाही सांगू राहिला हा, आणि राजा वेळा सरपंचाला म्हणून राहिला का हे केलं आणि ते केलं, अंगावर आला. अशा जास्तीचे कामं काय करून देत असतं तू? आणि वातावरण आप्पाजी एवढं तपलं होतं का दंगेचं वातावरण झालं होतं गावात. आणि त्याच्या सरपंच साहेब घरी नव्हते, ते तिकडे कोर्टात होते. आणि त्याच्या घरी पाहायचा तर पुरा हमला केला होता. आणि त्याचे बाबा आणि त्याची बायको होती फक्त शांताबाई. अरे बापरे, म्हणजे आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचा भाव वाकून असं काम केलं होतं. अरे मस्त काम आहे तू, म्हणजे मला त्याच्या घरी जाऊन तू त्याला झापाला लावून राहिला होता. जा दोघं जण लवकर जा इथून तुम्ही. बाबू आमने तुला सांगू राहिलो, असे जास्तीचे कामं काही करायचे नाही हा, नाही तर मग मशीन कमी जास्त झालं तर. अरे तसं काहीच नाही केलं ना. अरे ते अंगावर आलते ना माया. लयच पोट झुमून राहिलं रे, पण लयच रक्त चाललं, काही समजून नाही राहिलं. निव्वळ आलं का झोपाचे काम करते इथं वावरात, कामं पाहिले तर काहीच नाही करत. कायले येते काय माहित वावरात. अरे बकेट कुठे ठेवली, ढोरायले पाणी टाकायचं होतं ना. तिकडेच ठेवली आहे, तिकडूनच घेऊन घे. आता मला काही उठू नका, मला त्रास राहिला, झोपू द्या. मला अशक्तपणा आल्यासारखा वाटू राहिला. काम पाहिलं तर काहीच नाही करू राहिले, झोपल्या त्याला अशक्तपणा येऊ राहिला. चक्कर आल्यासारखंच वाटू राहिलं. काहून तर ते समजून नाही राहिलं. फालतू आलो वावरात, घरीच राहिले पुरलं असतं. दवाखान्यात गेलो असतं तर होऊन जात होतं चांगलं. पाव पाटील आहे. अरे काहीच कामं नाही करत नाही हे वावरात, बस आले का झोपाचंच कामं यायले, बाकी काहीच नाही. पाहूनच राहिलो मी, पाहूनच राहिलो. का हो तात्या, काय झोपाचेच कामं करता का वावरात? तोंडावर काहून 12 वाजले तात्याच्या? काहून हो, काय झालं? तब्येत नाही का बरोबर? अरे काही विचारू नका पाटील, दिवसभरापासून माणूस संडासले चालला आणि संडासच्या जागेतून रक्त पडू राहिलं. काय माहित मुळवात उमायला काय तर, आणि आता तर मला चक्कर येऊ राहिली. मग तवाचं सांगायला काय झालं तुम्हाला? आम्हाला वाटलं बघा संडासच लागली का तुम्हाला, काय पोटगीट खराब झालं काय? सांगितलं असतं का मुळव्यात झाला तर आपण दवाखान्यात नसतो गेलो का? मला वाटलं का बसून जाईन ते कमी प्रमाणात असन तर काही नाही. आता जास्त रक्त चाललं, नशक्तपणा आला अंगात, पुरा कमजोर झाल्यासारखंच वाटू राहिलं मला. बरं 2 मिनिटं थांबा. वसंतराव, ओ वसंतराव, या बरं जरासं इकडे या. साखर मीठ पाणी 1 गिल्लास बनवून आणा बरं यायच्यासाठी. अशक्तपणा आला त्याच्या अंगात, सकाळपासून ते संडासलेच गेले आणि आता सांगू राहिले का मुळव्यात झाला म्हणून. मला विचार पडला, मी म्हटलं आल्याबरोबर हे बकेट घेऊन पळाले, एवढ्या स्पीडनं आले. आंब्याच्या झाडाकडे नाही पाहिलं, निंबाच्या झाडाकडे नाही पाहिलं, इकडे गांजराकडे नाही पाहिलं, आणि डायरेक्ट आल्याबरोबर झोपून गेले म्हटलं हे. बरं थांबा, 2 मिनिटात आणतो, गिल्लासभर पाणी आणतो, मीठ साखर टाकून आणतो त्याच्यात. ते पहिले सांगितलं असतं तर डायरेक्ट गोडबोलीच्या इथं नेलं असतं ना तुम्हाला. अरे नुसतं संडासले चाललो आणि पुरा अशक्तपणा येऊ राहिला. बरं हे मीठ साखर पाणी थोडंसं पिऊन घ्या, थोडी अंगात एनर्जी येते आणि चक्कर कमी येते. मग आपण जरा दवाखान्यातनी फेरफटका मारून पाहू. वा उठून उभे व्हा जराशे. हे घ्या तात्या, हे पिऊन घ्या, थोडा वेळ आराम करा, मग चाललं जाऊ आपण. संडास पाहिली ना तर काहीच नाही येत, निव्वळ रक्तच जाते. हा आलं ते आमच्या लक्षात. दवाखान्यात जाऊ आपण आणि त्याचा इलाज करू. हॅलो बोल, काय म्हणता?
येता येता एक काम कर जा, रस्त्यानं शेंद्रीचा पाला भेटन, शेंद्रीचा पाला घेऊन ये जा. आई म्हणे का शेंद्रीचा पाला काढजो म्हणे आणि तो ताकात देजो म्हणे उपाशा पोटी, बसून जाते म्हणे तो. बाबाचा तसाच बसला म्हणे. आठवणीनं ताक आणजा आणि शेंद्रीचा पाला आणजा. आता गेलते का अधिक संडासले आणि तसंच झालं का अधिक? हा जाता जाता 2 डाव संडासले गेलो. घरी तर गेलो 2 डाव. आणि इकडे बी मोहनच्या पांटेल्यावर गेलो आणि वावरात येता येता गेलो. आता मला येऊ राहिल्या चक्रा, तर मी झोपलो आता आंब्याच्या झाडाखाली. आता साखर मीठ निंबू ते पाणी पेलो बा, थोडंसं बरं वाटू राहिलं. देवानंद बापूजी आणि पाटील बापूजी याच्यासोबत तुम्ही गाडीवर बसून दवाखान्यात चालले जा. तसंच करा लागन. ठीक आहे, ठेव मग. शेंद्रीचा पाला आणि ताक हे एवढं आठवणीनं मला घरी जायच्या वेळेस दे जा. बरं बरं, शेंद्रीचा पाला तर लागन तेवढा आहे. आणि ताक आता काढून देतो मी तुम्हाला. गरम मसाला जास्त खाता का तुम्ही? गरम मसाल्यानंच उमयला तात्या तुम्हाला. तुम्ही जरा गरम मसाला कमी खात जा आणि जे गरम राहते जास्त ते कमी खात जा, कारण त्या गोष्टीनंच उमयते तो. मटण आणलं होतं घरी, जेवलो बी नाही मी, तसंच चालला आलो. कारण रातभरापासूनच तसं उरायलं. काय करा, त्या दिवशी आपण दारू नाही पेलो काय, त्या दिवसपासून होय. अरे दारूनं नाही होते, दारूनं मुश्किल आहे. हे तुम्ही खाण्यातनी गरम मसाला जास्त प्रमाणात झाला तो आणि हीट झाली तुमच्या अंगात, त्यानं होय ते. गरम मसाल्यानं होते म्हणते जास्त. असं बिलकुल नका म्हणू आणि असं समजूही नका. हे उन्हीची दारूले बेकार आहे तशी, पूर्ण म्हटलं तब्येत खराब करून टाकते. वांत्या येते, कोणाला रक्ताच्या वांत्या येते, सांगताच नाही येत. बरं सांगा मग पटकन कसं करता, चलता का दवाखान्यात? चला बरं दवाखान्यात चला. काय झालं हो बाई, कायच्यासाठी आली? अरे मार रातभरापासून पोट्ट बोंबलू राहिलं, हे मार खोकलू राहिलं. आम्हाला झोपून नाही दिलं, स्वतःही नाही झोपलं. हे मार चिल्लावू राहिलं होतं. काही काही खाते दुकानातलं तेलाचं याचं त्याचं, घरचं अनाज काही चालत नाही तिले. आणि आपण काही बोललो त्याच्या मायले का त्याची माय आपल्यावरच बफरते. म्हणून जरा डॉक्टर पाशी दाखवायला आणलं. काय झालं तर त्याले? डॉक्टर साहेब याचेच आहे वाटते ना. अंदर बसा, तोपर्यंत येते आता 5-10 मिनिटात. अंदर काही बसत नाही, मग इथंच वाट पाहतो डॉक्टरची. नमस्कार हो सरपंच. नमस्कार. अरे काहून, तब्येत खराब आहे का तुमची? हा, चक्कर आल्यासारखंच वाटू आलं. अंदर बसून जा ना, आता 5-10 मिनिटात डॉक्टर येतेच, अंदर बसून जा. आलेच नाही का गोडबोले साहेब? पाटील एखादा फोन करून पहा बरं. थांबना 5 मिनिटं, रस्त्यानंच असन ते. आले आले आले. नमस्कार सरपंच साहेब, कशी काय भेट दिली? अरे तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. अरे आज थोडासा उशीर झाला नाश्ता करायला, त्याच्याच्यानं होय. चला चला अंदर बाई. काय झालं येले? रातभरापासून जे खोकलू राहिला आणि जे सर्दी आहे त्याले, तो तर झोपलाच नाही. आम्हाला कोणाला झोपू नाही दिलं. अच्छा, छातीवर कप आहे त्याच्यावाल्या मग. बरं बरं, इंजेक्शन देऊ का त्याले? इंजेक्शन दिलं तर मार लढन ना तो. अरे इंजेक्शन दिलं ना आराम पडन जरासा, आणि गोळ्या लिहून देतो तुम्हाला आणि औषध लिहून देतो. गोळ्या काय लिहून देऊ नका, गोळ्या काही खात नाही तो. हा, तुम्ही इथचं औषध द्या खोकल्याचं लिहून आणि इंजेक्शन लावून द्या तिले. करा दिले, उलट करा. आजी 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 आजी. बस झालं झालं रे बाबू. बोलतेही वाटते. किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा आहे तो. आई बाबा दादा आजी आप्पा एवढं बोलता येते त्याले. हे चिठ्ठी घ्या आणि ते लाल औषध खोकल्याचं तिथून घेऊन घ्या. धन्यवाद डॉक्टर साहेब. या सरपंच साहेब, या या या. अरे ये ना अंदर या, बसा वरत. सांगा काय झालं? परवाच्या दिवसपासून जे का मला संडास लागली, पोट झुमत जाय संडासले जा लागे, पोट झुमत जाय संडासले जा लागे, आणि त्या संडासच्या जागेतून थोडं थोडं रक्त जाय. आता सकाळी असं उरायलं का जास्त चाललं, आता मला चक्कर येऊ राहिल्या. रक्त म्हणजे जास्त चाललं काय? हा जास्त चाललं ना, कमजोरी आल्यासारखं वाटू आलं. मीठ साखर पाणी पिऊन आलो मी. वावरात गेलो, वावरात जाता जाता संडासले गेलो, तिकून आलो जरासा आराम केला. आणि हे म्हणे का दवाखान्यात चला म्हणे, तर दवाखान्यात आलो बा. हे बरं केलं तुम्ही. बहुतेक तुम्हाला मुळव्यात उमायला. काही ड्रिंक वगैरे केली होती काय? हा ड्रिंक वगैरे केली होती. झोपा तुम्ही. चक्कर जरा जास्त जीव राहिले का तात्या? हा डॉक्टर, लय चक्कर येऊ राहिल्या. तर मला इकडून चालणंही नाही उरायलं बरोबर. पहिले याच्यासोबत आलो वावरात नाही तर मागं बसलो होतो. आता यायनं मला मंदात घेऊनच पकडलं, कारण मी मागं बसलो होतो तर येता येता पडलो मी. रक्त चाललं म्हटलं डॉक्टर साहेब, त्याच्याच्यानं होय का चक्कर येऊ राहिले यायले? हा, ह्या मुळव्यादानं रक्त जाते ना तर अशक्तपणा येते अंगात. संडास करता करता असं कोंब निघाल्यासारखं वाटते का बाहेर? हा हा, असं होते आणि रक्ताला जाते, लय त्रास होते. तुम्ही एक काम करा, आता जोपर्यंत हे व्यवस्थित होत नाही, दारू पेनं बंद करा. हे दारू कसं आहे, हे ऊन आहे ना, उन्हीच्यानं दारू हिट मारते ना, त्यानं जास्त होते. आणि मसाल्याच्या भाज्या, मटण चिकन अंडे हे एकदम बंद मारून टाका सध्याच्या घडीले.
जरा दही दूध त्याचे थंडे पदार्थ जरा जास्त खा. गरम मसाला बिलकुल वापरायला नका लावू घरी. साधं सुधं जे आहे ते करून घेऊन खात जा. अहो डॉक्टर साहेब, तो आपल्या वावरातला शेंद्रीचा पाला आणि ताक हे देऊ का त्याईले उपाशापोटी? होईन का त्यानं कमी? मग मापाशी कायले आणलं? पहिले तेच द्या लागत होतं. त्यानं जर आराम पडला असता तर ठीक होतं. मापाशी कायले आणलं? मापाशी आणल्यावर मी गोळ्या लिहून देतो. त्याच्यानंतर तो शेंद्रीचा पाला नाही आणि पेंद्रीचा पाला नाही असं काहीच घ्यायचं नाही. जेवढं सांगितलं तेवढं दही ताक हे घ्यायला लावा, बाकी काहीच नाही. ते पाला पाचोळा करायला नका लावू. काय म्हणून राहिलो, हे आयुर्वेदिक नाही वय हे. नाही तर मग कसं जास्त होऊन जाईन ते. नाही तर मग तुम्ही शेंद्रीचा पाला आणि ते ताक घेऊ राहिलं असं तर मग मापाचं औषध काही घेऊ नका. दोन्ही बी असर करत नाही, जास्त होऊन जाय. दोनपैकी एक असर करा तुम्ही. एक तर आयुर्वेदिक करा, नाही तर घरगुती करा, नाही तर मग आपलं करा. सांगा, देऊ काय औषध लिहून का नाही देऊ? नाही नाही, द्या तुमचं. ते शेंद्रीचा पाला काही घेत नाही मी. तुम्ही द्या, तुमचं औषध लिहून द्या. पण आराम पडला पाहिजे. लय त्रास उरायला मला या गोष्टीचा. आता औषध लिहून देतो तात्या तुम्हाला. आराम पडला तर ठीक आहे, हां? नाहीतर मग तुम्ही मापाशी या अधिक डबल करू आपण त्याचा इलाज. हे पूर्ण औषध तुम्ही बाहेरून घेऊन घ्या, कारण मुळव्याचं औषध तर आपल्यापाशी काही अवेलेबल आहे नाही. मी उठून जाऊ का डॉक्टर? हा, बसले होऊन जा तुम्ही. मसाल्याचं बिलकुल खायचं नाही, तिखट खायचं नाही. हां, बिलकुल नाही म्हणजे नाही. दारू गिरू सगळं काही प्यायचं नाही. जास्त झालं तर जबाबदार राहणार नाही आपण. ताक प्या उपाशापोटी, हां? आणि एकदम मस्त वरण घ्या, फिक्कं फिक्कं वरण जेवा, पोळी जेवा, भात जेवा. जास्त जड जेवू नका आणि घरी आराम करा. कुठं जाऊ नका उन्हीतानीचे. चक्कर येऊन कुठं पडून जासान. आणि औषध पूर्ण घे जा, अर्धा अर्धा घे जा नका. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईमचं औषध दिलेलं आहे. आणि त्या ORSच्या पुड्या दिल्या आहे. त्या जेव्हा तुम्हाला चक्कर येन तवा घ्यायची, सोबतच ठेवायची. धन्यवाद गोडबोले साहेब. काही जास्त वाटलं तर बिंदास आपल्या घरी येऊन जायचं. हां, हे जर बन असलं तर चला येतो. सर्दी खोकला आणि ताप. आणखी कायची देऊ? डोकं दुखायची ट्रॅपसिल अधिक ORSची पुडी. बरं, अरे गया दुखू राहिला, त्याच्यासाठी गोळ्या दे बरं चांगल्या. ट्रॅपसिल देऊ काय? ते चांगले आहे. चोकाच्या गोळ्या आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही, होऊन जाते ते चांगले. चांगल्या वाल्या दे. मांगा दिला त्यानं आराम पडला नाही. चांगल्या वाल्या दे. घेणं तर का तिथं आणून देऊ आता? हे घे उतरणार. पहिले पैसे दे 20 रुपये. पहिले गोळ्या तर दे, तवाच पैसे देईन ना. पहिले पैसे घेतो त्याच्या बसून, नंतर गोळ्या देतो. तशा नको देऊ. हे आहेस का इथं दोघे जण? हे का मा पिछा सोडत नाही वाटते मेल्याशिवाय. मसानात बी मा सोबत येईन का काय माहित. हे घे 50 म्हणून 100 ठेव. माया काय मान पाहतो तू? घे. उपकार नाही करू आला रे. पहिले 100 बाकी आहे म्हटलं त्याले. 50 जमा केले त्या. यायले जाऊ द्या पहिले, त्याच्या बाद गोळ्या घेऊ. नाही तर हे पुऱ्या गावात करून टाकणे का तात्याला मुळव्यात झाला. जाऊ दे ना त्याईले, त्याच्यानंतर घेऊ ना गोळ्या. चेत्या तात्या आले रे. तात्या आहे, पाटील आहे, देवानंद भाऊ आहे. तात्याच्या तोंडावर तर 12च वाजले दिसू राहिले रे. तब्येत खराब आहे वाटते तात्याची, त्याच्यासाठी आले ते इथं. काय झालं देवानंद आप्पा? काही नाही, चक्कर आल्यासारखी वाटवायली होती. दवाखान्यात गेलो, गोळ्या घ्यायला आलो. तुम्ही कायच्यासाठी आले? अरे गाया जरा रसरस करू आला, जरा तरात देऊ राहिला, तर त्याच्यासाठी आलतो गोळ्या घ्यायले. बस बरं, उनलय लागू राहिली सोन्या. चल. तात्या तर काही बोलूनच नाही राहिले सोन्या. एकदमच झाला नाही. जाऊ दे ना, आपल्यालाच कोणती गरज पडू राहिली बोलाची. चल घराकडे. पाटील तुम्हीच उतरा आणि तुम्हीच घ्या औषध. मी उतरत नाही आता खाली. हे घे, पुरं औषध काढायचं आलं. टोटल मारून सांग पहिले किती रुपयाचं होते तर पूर्ण औषध. हे होते पूर्ण औषध 520 रुपयाचं. तात्या 520 रुपयाचं होते म्हणते. घेऊन घ्या, पूर्ण औषध घेऊन घ्या. कोणाला झाला मुळव्यात? तात्याला झाला काय? हा, त्याईलेच झाला. चक्रा येऊ राहिल्या त्याईले, रक्त चाललं. बसन ना त्या गोळ्या ना. आता घेऊन पाहिले लावा. आराम पडला तर ठीक आहे. कुठं थांबवायची नाही ना म्हणतात. डायरेक्ट घरीच घेतो आता. डायरेक्ट घरी जाऊ द्या. आजही मदनराव सत्ता झाला. हे कसं काय झालं? अरे नशिबाचा खेळ आहे तो सगळा. नशीब आलेले भेटते. काल पाय बरं, सगळ्याच्या सगळ्याला भेटले. आज लागीच अरविंद भाऊचं गणित एक का निघालं? सांगा बरं. जाऊ दे ना, तू बाकीचा विचार कायले करू आला? तुला तर भेटला ना 10 रुपयाचा सत्ता, बस. अरे मोहन, त्याच्या मागे लागू नको बरं. काही ढंग नाही आहे त्याच्यात नाही. अरे मी काय रोजच थोडी खेळतो. एखाद डाव खेळलो तर खेळलो. मी रोज नाही केलं त्याच्यासारखं. हे तर बस ते देवानंद भाऊ पाटील यायला त्याला चंद्री लागली त्याचीवाली. मी खेळलो बी तर जास्त नाही केलं. 5 रुपये 10 रुपये 20 रुपये बस याच्या अंदरच राहते आपला कार्यक्रम. जास्त लालच नाही करत. हे तर लय लावते 100 100 200 200. काल तर माहीतच नाही तुले.
500 रुपये हात आला तात्याले डायरेक्ट 5000 डायरेक्ट पार्टी देऊन दिली तात्यानं. सांगितलं ना मला येईन तात्याचा एक फोन नाही आला राजा मला. लय मोठी गोष्ट झाली ना. तात्या म्हणे 500 रुपये पहिलेच दिले म्हणे त्याले. अरे ते तर केसची होय ना, कोर्टाच्या केसचे 500 रुपये दिले त्यानं. हा तर बस तेच दिले म्हणे त्याले खर्चाले. भेटा लागन आता, भेटा लागन लवकरच भेट घ्या लागन त्याची. म्हणजे काम असलं तर मन्या मन्या आहे, नाही तर मग काहीच नाही. लय चॅप्टर आहे ना. अरे काय विचारता राजा, सकाळी आले आणि बॉटल मागितली. मी दिलेले का पाण्याची बॉटल, ते गेलेले का संडासले घेऊन आणि झालं खराब करून टाकली ते. पैसे मागजो, सोडतो नको, पैसे भरून मागजो. वा वा, खाता आहेच त्याचा आपल्यापाशी. 50 रुपये त्याच्यात मांडून ठेवतो मी. आता हे दोघं आले का मॅट करायला फालतूचे. कोण होय रे दोघं? अरे हेच असं सोन्यांचे ते आहे. अच्छा, सोन्यांचे त्या वय काय. नमस्कार हो वकील. मजा घेऊन राहिले का रे? मजा कायची आता, वकिलाले वकील नाही म्हणीन तर काय म्हणू मग आता. अरे दिवस भरले काय हो, उन्ही तानीचे घुमत राहता. डोक्याला नाही बनत काही नाही. उन्हीची झापगीप लागन ना, बसान बोंबलत एका जागी. अरे हा, त्या गोष्टीहून आठवण आलं. अरे मोहनदा, तात्याची तब्येत खराब आहे का रे? असं काहून, तुम्हाला काय घेणं देणं आहे तात्याचं? अरे वा वा, घेणं देणं नाही आहे तर काय आहे तर. गावाचे सरपंच होते ते नसन बोलत आमच्या सोबत, तरी आम्हाला काळजी घ्यास लागेल ना त्याची 5 वर्ष. काहून काय झालं तात्याले? काही नाही, मेडिकल मध्ये गेलो होतो तर त्याचा चेहरा एकदम उतरल्यासारखा होता. आणि पाटील आप्पा आणि देवानंद आप्पा सोबत होते त्याच्यावाले. अरे 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 हो यार, बरोबर आहे. तब्येत खराब आहे त्याची. सकाळी आल्याबरोबर ते संडासले गेले, अर्धा घंटा आले नाही. बरोबर आहे, चेहरा उतरल्यासारखा होता त्याचा. हा असं ते उन्ही गिनीची झाप लागली असं. आता त्या दिवशी पार्टी झाली ना आमची, तर त्याच्यात ते उन्हीच्या ना दारू पेले आणि झाप लागली असं त्याचीवाली. अरे बापरे, एक एकटी पार्टी केली, आम्हाला बोलावलंही नाही दोघाले. नाही तर सोन्यान चेत्याशिवाय पत्ता नाही आले तात्याचं. तुम्ही कामच तसं केलं ना रे, त्याच्यानं होय नाराज आहे तुमच्यापासून. हो पण आता 2-3 दिवस झाले ना, एवढी थोडी नाराजी असते काही. पहा लागन जाता जाता, भेट घ्या लागन काय झालं काय नाही तर. चांगल्या दवाखान्यात घेऊन जा तात्याले. इथं बसू नका फालतूच. हा, एलीले बेल लावत. चांगल्या डॉक्टरपाशी घेऊन जा त्याले. 500-600 रुपये 1000 रुपये फी वाल्यापाशी. तेव्हा से सुदे होय, तसे काही सुदे होत नाही. 50 रुपयाच्या गोळ्या घेऊन राहिले ते. चल बरं आपण तात्याच्या घरी जाऊन पाहू. चल मोहन, आम्ही येतो बरं तात्याच्या घरून. काय हालचाल आहे पाहून येतो. बाहेरही नाही आले ना ते, नाही तर ह्या वेळेस तर इथं राहते ते पांटेल्यापाशी. चलता का मदनराव, भेट घेऊन येऊ आपण. चला ना मग. करणं मोहनदा पांटेला बन जाणं जरा भेटी गिटीले. सरपंच आहे ते गावचे. पार्ट्या खाले भल्ले जाता आणि अशी तब्येत खराब असली तर भेटील नाही जात. वा, मस्त काम आहे. तू आपलं काम कर, सबरेपणा कमी कर, जातो मी बरोबर.